Okay, warm welcome सगळ्यांना. आणि आज आपला दिवस 9वा आहे. And I would like to welcome all of you again for session 9. Right? So काल आपण टेक्निक्स करत होतो. हाऊ टू हील एन्झायटी. राईट? आणि या मागच्या 8-9 दिवसामध्ये आपण पाहतोय की खूप सारे टेक्निक्स आपल्यापर्यंत आणतायत. आपल्या गुरुजनांनी आपले खूप सारे टेक्निक्स आपल्यापर्यंत आपल्याला शिकण्याची संधी मिळते. फुटबॉल टेक्निक असू दे, टीव्ही टेक्निक असू दे, रिमोट ने आपण घेऊन शिकतोय. राईट? आय होप एव्हरीबडी इज एबल टू अंडरस्टँड द रिमोट टेक्निक व्हेरी वेल. आणि ते मला वाटतंय की खूप सुंदर स्वीकारलं गेलेलं आहे. त्याचे व्ह्यूज पण खूप छान आहेत. 150 पेक्षा जास्त व्ह्यूज आतापर्यंत आले. लुक्स लाईक तुम्ही बरेच जण हे शेअर करताय लोकांबरोबर. सो आय एम हॅपी अबाउट इट. आजचं सेशन सुरू करूया. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपण आज फॉर्ग्युनेसची प्रॅक्टिस करणार आहोत. सो सम ऑफ यू आर अटेंडिंग दिस सेशन फॉर द फर्स्ट टाइम ॲज फॉर्ग्युनेस. अदरवाईज प्रोजेक्ट मुक्ती म्हणून आपली आहे ऑनलाईन. जर आपण तुम्ही गेला चॅनलवरती, मधुरतावरती, तो प्रोजेक्ट मुक्तीमध्ये आपण सांगतोय फॉर्ग्युनेस. आणि तो एकदम सुंदर एक काहीतरी 21 दिवसाचा आपण फॉर्ग्युनेस कार्यक्रम घेतला होता. सो फील फ्री टू वॉच इट. पण ह्या सिरीज मध्ये सुद्धा आपण मेन्शन केलंय महासुख 2025 मध्ये. राईट? फॉर्ग्युनेस कशासाठी करायचं? तर इमोशनल स्टेबिलिटीसाठी करायचं. आणि आता आपण तो पेढा खाऊन बघणार आहोत, त्याच्याविषयी बोलणार नाही का? राईट? लेट अस स्टार्ट विथ द प्रेयर. दोन्ही हात जोडून प्रार्थना करा. स्माइल ॲट युअर सेल्फ. दोन्ही डोळे बंद मनाच्या पडद्यावरती छानपैकी स्माइल. बघा बरं तुम्ही कशी स्माइल करताय. स्माइल ॲट युअर सेल्फ. पण हे परमेश्वरा, भगवान राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, सगळे महागुरु, माझे गुरु मास्टर चोआ फुक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, तो सगळे हिलिंग एंजल्स, हिलिंग गाइड्स, माझे मेंटर्स, साहेब, everybody, we invoke your divine blessings for helping us forgive our past and enjoy the present. Thank you. To all of you, गुड इव्हनिंग आणि आय वेलकम यू ऑन फॉर डे 9. डे 9 पर्यंत आपण आलेलो आहोत छानपैकी. राईट? आणि डे 9 मध्ये आल्यावरती यु नो आय एम शुअर की सगळेजण अनुभवत आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची टेक्निक्स. आणि काल जसं फॉर एक्झाम्पल आपण टीव्ही डॅमेज मधनं आपले जे फिअर आहे, वी वर टॉकिंग अबाउट फिअर यस्टरडे. राईट? तो इज फिअर गुड? येस, फिअर इज गुड. आपण घाबरलं पाहिजे. असेल माझ्या हरी तर दिल खाटल्यावर देत नाही. भीती असली पाहिजे. उद्या काय करणार? हरी म्हणतो मी तुला बुद्धी दिली आहे, बल बुद्धी आणि विद्या, ती वापर आणि पैसे कमव. ती वापर आणि चांगली तब्येत कर. ती वापर आणि इमोशनल हॅपीनेस घे. ती वापर आणि मेंटल सुखाकडे तुला मानसिक सुख तुला तयार करायचे, बनवायचे, अनुभव करायचे. ते सगळे असेल माझ्या हरी. हरी असतोच. हरीला काही प्रूफ नाही लागत. हरी आहेच. क्लिअर एव्हरीबॉडी? राईट? सो आजच्या सेशन मध्ये आपण समजून घेणार फॉरगिव्हनेस. सम ऑफ यू आर प्रॅक्टिसिंग दिस फॉर लास्ट ऑलमोस्ट 5 years नाव. राईट? आपण कोविडमध्ये हे सुरू केलं होतं मधुरता. आता कोविडलाच 5 वर्ष होतील, म्हणजे झाली आता मार्च होणार आहे. आणि सम ऑफ युअर तेव्हापासून तुम्ही आहात माझ्याबरोबर. राईट? मधुरतामध्ये. तर आय एम व्हेरी हॅपी दॅट सम ऑफ युअर प्रॅक्टिसिंग इट डेली. इफ यू नॉट प्रॅक्टिसिंग इट इज स्टील ओके, बट यू ॲटलीस्ट नो व्हॉट इज फॉरगिव्हनेस. तर आपण कुठलाही विलंब न करता फॉरगिव्हनेस विषयी थोडंसं बोलूया आणि मग फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करूया. राईट? फॉरगिव्हनेसचं काय महत्व? तर भगवान, मी एकदा फोन जरा सायलेंट करतो. या. भगवान विष्णूंना असं ते म्हणताय की त्यांना अष्टपुष्प जी आहेत, जी त्यांना प्रिय आहेत, त्यातलं सगळ्यात प्रिय पुष्प ते म्हणतायत ते क्षमेचं पुष्प आहे. नाहीतर भगवान विष्णूंना, भगवान कृष्णाला अशी अनंत, म्हणजे भरपूर, तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला भरपूर येईल. पण त्यांनी असं सांगितलंय, क्षमा पुष्प विशेषतः. मी तो श्लोक तुमच्याशी शेअर करेन. क्षमा. सर पण मी का करू? माझी काय चूक आहे? ते मला असं म्हटले होते, तो माझ्याशी असा वागलेला, ती माझी अशी वागली. माझी चुकी नाही सर, माझ्या क्लायंटची चुकी आहे. बरोबर आहे. असं बऱ्याच वेळेला कोणी करायचं, काय करायचं, इकडे तिकडे, त्या बाजूला त्या बाजूला, मी फॉरगिव्ह का करू? माझी चूक नसताना मी फॉरगिव्ह करणार नाही. पण मी स्वतःला सेल्फ पनिशमेंट देत राहीन कंसामध्ये.
मला किती त्रास झाला तरी चालेल, पण मी फॉरगिव्ह नाही करणार. आणि मग त्याचं रूपांतर कशात होतं? रागाचं रूपांतर द्वेषाचं रूपांतर होतं. द्वेषात नंतर मग रिव्हेंज, बदलेची भावना, आणि मग तसं रोगात रूपांतर होतं, आजारपणामध्ये रूपांतर होतं. काय लिहिलं होतं आपण फॉरगिव्हनेस आपल्याला करायचा आहे? इमोशनल, आपण जेव्हा आपले संकल्प लिहिलेले, तेव्हा आपल्या संकल्पामध्ये आपण फिजिकल लेवलवरचे संकल्प काय लिहिले? आय वॉन्ट गुड हेल्थ. येस नो? वी ऑल वॉन्ट गुड हेल्थ. आपण सगळेजण व्यवस्थित निरोगी सुदृढ, यस, कुठल्याही मेडिसिन पासून आपल्याला मुक्ती, असंच आपले संकल्प आहे. हो का नाही? वी वॉन्ट टू बी इन गुड हेल्थ ऑल द टाइम. आपलं वजन व्यवस्थित असलं पाहिजे, आपली शुगर व्यवस्थित असली पाहिजे, आपलं बीपी व्यवस्थित असलं पाहिजे, आपली मान फ्लेक्सिबल असली पाहिजे, वगैरे वगैरे. ज्याला एखाद्याला दम्याचा आजार असेल त्याला पूर्णपणे दमाविरहित, म्हणजे पूर्णतः श्वास जो आहे किंवा ब्रॉन्कल ट्यूब मधनं आपल्या गेल्यानंतर शुड बी टू ब्रीथ वेल, लंग्स छान काम करतायत. असंच आपले संकल्प आहेत सगळ्यांना, ज्यांना ज्यांना जे जे आजार आहेत त्या आजारात मुक्तता घेऊन कसं आपलं जीवन असणार आहे, त्या आजारा मायनस आपलं जीवन कसं असणार आहे, जेव्हा तो आजार नव्हता तेव्हा आपण कसे होतो. येस, असं आपलं जीवन आवडेल का नाही जगाला? येस. असं आपलं शरीर आपल्याला बघायला आवडेल का? येस. मग आता जर फॉरगिव्हनेस आपल्याला द इम्पॉर्टन्स मध्ये आपल्याला समजा दिसतोय की आय थिंक आय शुड फॉरगिव्ह, आणि इफ यू हॅव नॉट फॉरगिव्हन, सर मी का माफ करू, लग्नात त्यांनी माझा अपमान केला, हो, अर्धे प्रॉब्लेम तिथे सुरू होतात. काही जण लग्नाच्या आधी सुरू होतात, आमचं बांधकाम ठेवलं नाही, झालं तिथून परत ते मानपण, आता त्याला पोरगा होतो, पोरगा मोठा होतो, तर पोरगा शाळेत जायला लागतो, तरी लग्नातला मानपान बाकी आहे. ते इमोशन्स काही जाई नाही. आठवतंय मी तुम्हाला वन थॉट जेव्हा सांगितलं होतं करायला, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सांगितलेलं, वन थॉट मेडिटेशन, जस्ट वन थॉट. त्यावेळी प्रत्येक जण, तुम्हाला असं फिलिंग आली असेल नक्की, श्वास घेता येतोय, तो अधिकार आहे सगळ्यांचा. श्वास सोडण्याचा अधिकार आपला आहे. सुटता सुटत नाही सर, श्वास सोडताना समजतच नाही गेलाय का नाही. 100 घेतले पण 20च सोडला. उरलेले 80 कुठे आहेत? त्या रागाने खाल्ले, म्हणून वजन वाढतायत. त्या सेल्सला ऑक्सिजन पोचत नाहीये, आजारपण वाढतायत, रोगराई पसरते. नॉट बिकॉज ऑफ अँगर अलोन, बट येस इट इज कॉन्ट्रीब्युटिंग टू इट. लक्षात मी काय म्हणतोय? राईट. सो फॉरगिव्हनेस, राईट, जर तुम्ही पुस्तकं वाचलीत तर पुस्तकात तुम्हाला रेफरन्स मध्ये आहेतच. लुई हेचं सुंदर पुस्तक आहे, यू कॅन हील युअर बॉडी. आय जस्ट लव्ह इट. शंकर महाराजांची शंकर गीता जे कोण वाचत असतील ते ऑनलाईन, जे लोक आहात तुम्ही त्यांच्यापैकी, महाराज त्यांच्या गीतेमध्ये असं लिहित आहेत की आनंद राशी जर हवी असेल तुम्हाला, ती क्षमेतनाच मिळते. इतकी क्षमा इम्पॉर्टंट आहे, इतकं फॉरगिव्हनेस इम्पॉर्टंट आहे. महाराज म्हणतात ती खरं आनंद प्राप्ती आहे तुला. किती घरं आहेत आपल्याला माहिती आहेत आपल्याकडे, आपल्याकडे संपत्ती आपली किती आहे, पैसे आपल्याकडे किती आहेत, पण घरामध्ये जर सुख नसेल, कटकट असेल, कटकट कटकट कटकट, दारी कटकट, घरी कटकट, सगळीकडे कटकट असेल, तर काय होतं मग? खूप सारे पैसे आहेत, बट नो हॅपीनेस, नो जॉय, नो सन्मान, नो लव्ह. ओके. सो फॉरगिव्हनेस कदाचित आपण आज आणि उद्या करणार आहोत, राईट, डीपर फॉरगिव्हनेस. आय लव्ह दिस टॉपिक. आपले मागच्या 4-5 साडेचार वर्षामध्ये फॉरगिव्हनेस वरती भरपूर सेशन्स आहेत. ट्राय टू अटेंड मोर दॅन 110-120 काहीतरी व्हिडिओ असतील आता ऑनलाईन, राईट, मधुरता चॅनलवरती. आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण फॉरगिव्हनेस वरती आपण सेशन घेतलेले आहात. तुम्ही नुसतं गुगल, युट्यूबला आपल्या चॅनलला गेल्यावरती फक्त प्रोजेक्ट मुक्ती टाकलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सुंदर मार्गदर्शन मिळेल. राईट. मला आय हॅव गॉट कॉल्स फ्रॉम पीपल अँड देव टोल्ड मी, सर मी फॉरगिव्हनेस केला आणि माझी ऍसिडिटी कमी झाली. वा, का बरं होते ऍसिडिटी बऱ्याच वेळेला? काहीतरी पोटात नव्हे तर डोक्यात काहीतरी कळत आहे. समथिंग इज बर्निंग इन माय माइंड. आय एम अपसेट विथ समबडी. मी रागवलोय कोणावरती तरी, मला व्यक्त होता येत नाहीये, तो राग आहे. जे प्राणी किलर आहेत, ऍडव्हान्स प्राणी किलर, एक विशिष्ट रंग तयार होतो त्या रागाचा, आणि मग तो त्या अन्नामध्ये मिसळतो. पाहिजे तेवढ्या गोळ्या घ्या, नाही बरा होणार. यू अंडरस्टँडिंग?
आत्ता इकडे कोण असेल तुमच्यापैकी, एनी बॉडी पार्ट विच इज पेनफुल, राईट? जो पण बॉडी पार्ट आहे, आपण एक प्रयोग करणार. ठीक आहे? किती सोपा आहे बट पॉवरफुल आहे. रेडी? ओके. सो इमॅजिन दॅट बॉडी पार्ट विच इज पेनफुल. एनी बॉडी पार्ट, मान, खांदे सहजपणे दुखत असतात. बऱ्याच वेळेला छातीवरती प्रेशर आलेलं असतं, असं वजन ठेवल्यासारखं वाटत असतं आपल्याला छातीवरती, राईट? चष्मा काढून ठेवा. ज्यांना ज्यांना चष्मा आहे, फक्त बघता चष्मा घालणार आहे, सो दॅट हॅव टू सी यू. सो जेंटली जस्ट लुक ॲट द बॉडी पार्ट विच इज पेनफुल. एखाद्या बॉडी पार्ट मध्ये आपल्याला डिस्कम्फर्ट असेल, दुखत असेल आता बॉडी पार्ट, ज्याला कोणाला मे बी सर्वायकलचा त्रास आहे, लंबर बॅक पेनचा त्रास आहे, सर सांधी दुखी मला होते, नो प्रॉब्लेम. स्माइल ॲट दॅट बॉडी पार्ट. स्माइल ॲट दॅट बॉडी पार्ट. मनाच्या पडद्याने स्वतःला बघावर, मनाच्या पडद्यावरती, मनाच्या डोळ्यांनी पडद्यावरती स्वतःला बघा. सी युअर सेल्फ. यू आणि मीच्या स्टोरीमध्ये, आपली प्रॉमिस आहे यू आणि मीच्या स्टोरीमध्ये, राईट? की तुम्ही पूर्ण त्या यूला बरा करणार. त्याला एक नवीन वळण लावणार होतो आपण 21 दिवसामध्ये. 9 दिवस त्यातले झालेले आहेत ऑलरेडी. त्याला विचारा कसं वाटतंय तुला मागच्या 8-9 दिवसामध्ये. हाऊ आर यू फिलिंग इन मधुरता? काय शिकतोयस का नवीन? बरं वाटतंय का? एकदा त्याचा होकार आला की स्माइल ॲट युअर सेल्फ म्हणा, मी तुला प्रॉमिस केली होती की मी काहीतरी नवीन शिकतोय आणि ते तुला आणि मला बेनिफिशियल आहे. स्माइल ॲट दॅट बॉडी पार्ट. आणि व्हिज्युअलाइज करा की त्या बॉडी पार्ट मधनं दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा, आशीर्वाद मुद्रेत ठेवा. स्माइल ॲट दॅट बॉडी पार्ट आणि एवढंच म्हणा, आय रिलीज एनी अँगर, कुठल्याही प्रकारचा द्वेष, कुठल्याही प्रकारचा राग, कुठल्याही प्रकारचा बदला, बदला घेण्याची भावना, आय रिलीज इट कम्प्लिटली. हे परमेश्वरा, सगळ्या गुरुजनांना साक्ष मानू, प्रभू राम, भगवान हनुमान यांच्या शुभ आशीर्वाद, आय कम्प्लिटली, फुल्ली, thoroughly release all the pain from this body part. हा तुमचा निर्णय आहे. आणि जणू काही समोर तुम्हाला टीव्हीवर बॉडी पार्ट दिसतोय आणि तिकडे जड असलेली ही एनर्जी आहे त्या बॉडी पार्ट मध्ये. कोणी तुम्हाला दुखावलंय, मग तुमची मान अपमान केलाय, तो मान दुखत असेल नाही, जस्ट से आय रिलीज. कोणी तुम्हाला वेळेवरती सुद्धा पैसे दिलेले नाही, पैसे घेतलेत पण दिलेले नाही आहेत वेळेवर, फोनच घेत नाही, से आय रिलीज दिस पेन. आय रिलीज दिस पेन फ्रॉम दिस बॉडी पार्ट. तुमच्यातले काही लोकांना असं काटे हातातनं गेल्यासारखं वाटेल, काही टोचल्यासारखं वाटेल. डोंट स्टॉप, कीप डुईंग इट, कीप रिलीजिंग. आय रिलीज द पेन फ्रॉम दिस बॉडी पार्ट. आणि मनाच्या पडद्यावरती दिसणारी जी सेल्फ इमेज आहे आपली, यू आणि मीच्या स्टोरी मधली, त्या यूला पण सांगा, अरे तू सुद्धा जर काही निगेटिव्ह इमेजेस आणि इमोशन्स ठेवले असतील या व्यक्तीविषयी आणि या बॉडी पार्ट मध्ये, तर तू सुद्धा रिलीज कर. रिलीज, रिलीज आणि रिलीज. जसं जसं तुम्ही रिलीज करत जाल, तसं तसं तो बॉडी पार्ट स्वतःला सैल सोडायला सुरुवात करेल. आणि जसं जसं तुम्ही सैल होत जाल, जिथे जिथे तुम्हाला आकुंचन म्हणजेच वेर एव्हर यू वुड हॅव फेल्ट लिटिल स्ट्रेच, थोडा डिस्कम्फर्ट असेल, तो
डिस्कम्फर्ट हळुवारपणे, स्लोली स्लोली ती दगड फुटायला सुरुवात मिळेल, फुटायला लागते. यू से रिलीज द हेवीनेस. त्या बॉडी पार्ट मधलं जर तुम्हाला जड वाटत असेल, तो बॉडी पार्ट हात लावला तर तुम्हाला गरम वाटत असेल, म्हणा आय रिलीज द पेन. त्या बॉडी पार्टला सांगा आय एम सॉरी यार. सांगा आय एम सॉरी. एवढे वर्ष मी हे दुःख जणू काही पाळलं, जणू काय इट्स अ पेट. आय एम सॉरी यार, मला कळलंच नाही, मला माहिती नव्हतं रे. जस्ट टेल दिस टू युअर सेल्फ, पण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह युअर सेल्फ. आणि जसं जसं तुम्ही फॉरगिव्ह करत जाल तसं तसं यू विल स्टार्ट टू फील रिलॅक्स. शांत वाटायला सुरुवात. ऍज यू फील शांत, ऍज यू फील पीस, यू विल स्टार्ट टू लव इवन मोर. आपले गुरुजन आपल्याला बघतायत, जणू काही प्रभुराम आपल्याला वरनं बघतायत, त्यांचे देवदूत आपल्याला बघतायत, रामदूत आपल्याला बघतायत. हनुमान चालिसेत सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्वतःची मंगल मूर्ती आपल्याला बनवायचा आपला प्रयत्न आहे. व्हिज्युअलाइज करा की पूर्णतः तो बॉडी पार्ट तुमचा रिपेअर होतोय, झालाय. पण त्यात लख प्रकाश पडून पूर्णतः तो बॉडी पार्ट रिपेअर झालाय. ती मान लवचिक झालेली आहे, फ्लेक्झिबल झालेली आहे. ते ओझं अगदी अलगदपणे त्या देवदूतांनी आपल्याला सोडायला मदत केली आहे आणि ते हलकं झालेलं आहे. मान हलकी झाली आहे, खांदे हलके झालेले आहेत, छाती मोकळी झालेली आहे. ब्रॉन्कल ट्यूब्स, श्वासनलिका, लंग्स पहिल्यापेक्षा सुंदर काम करायला लागले. पूर्णतः रिलीज. आय फॉरगिव्ह, आय फॉरगिव्ह, आणि आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे परमेश्वरा सॉरी, मला माफ कर म्हणा. मला नाही समजलं, मी स्वतःला शिकता देत होतो. प्लीज फॉरगिव्ह मी. मला कळतंय सगळ्यांमध्ये ईश्वर आहे आणि तो ईश्वराचा अंश या सगळ्यांमध्ये आहे. पण या एका व्यक्तीविषयी मला असलेला जो राग आहे, तो मी एवढ्या वर्ष जणू काही सांभाळला. पण आज मी त्या रागाला सोडलं. रिलीज, रिलीज आणि रिलीज. कीप डुईंग इट. कीप डुईंग इट. व्हेरी. स्वतःला सक्षम होताना बघा. स्माइल करा स्वतःकडे. सांगा स्वतःला, अरे जमलं की रे तुला. यू आर एबल टू डू इट नाव. गुड. म्हणा गुड बॉय. इफ युअर अ गर्ल से गुड गर्ल. जेंटली ओपन युअर आयज. आणि त्या निगेटिव्ह बंधनं जी म्हटलायत आपल्याला, बंधनं, रागाच्या बंधनातून मुक्ती करा स्वतःला. पण आम्ही याला मुक्त होते, जणू काही दोर कापून टाकतायत. काय म्हटलंय हनुमान चालिसेमध्ये? छूट ही बंदी महासुख होई. महासुखाकडे रस्ता जातोय. बंधनातून स्वतःला मुक्त करा, जणू काही एक दोरच तुम्ही कापून आलेला आहात. हाऊ आर यू डुईंग? हाऊ मेनी ऑफ यू डिड नॉट वॉन्ट टू ओपन युअर आयज? डोळेच उघडूची इच्छा नाही झाली सर. येस, यू वॉन्ट गिव्ह फीडबॅक? लेट मी अलाव यू.
म्यूट, अनम्यूट, सॉरी. येस, तुम्ही फीडबॅक देऊ शकता. शिल्पा, येस. अर्जू, तुम्ही हात वरती केला होता. येस, यू कॅन अनम्यूट. अर्जू, यू कॅन गिव्ह फीडबॅक. Am I audible? Can you? तुमचा आवाज येत नाहीये व्यवस्थित मॅडम, थोडं मोठ्याने. So, जेव्हा तुम्ही म्हणालात सर की डोळे ओपन करा, खरंच असं वाटलं नाही की आपण डोळे ओपन करावेत. पण म्हटलं ठीक आहे, चला इन्स्ट्रक्शन्स आहेत तर करूया, बघूया पुढे काय. बट या, तो एक रेजिस्टन्स होता की दॅट स्टेट वॉज व्हेरी लाईक असंच राहावं त्या स्टेटमध्ये. व्हेरी पीसफुल दॅट स्टेट वॉज. व्हेरी पीसफुल, दॅट्स द वर्ड. मनस्वी आंतरिक शांतता वाटली. येस नो? येस. थँक्यू मॅडम. येस, शिल्पाजी. हो सर, मला खूप रिलॅक्स वाटलं. माझं डोकं एकदम असं दुखत होतं, पण ते अचानक थांबलं लगेच पूर्ण. वाव, आणि मॅजिकल. हा माझी बॉडी पेन पण होत होती. बॉडी पेन पण निघून गेली. वाव, वाव, अमेझिंग. सेशनला बसायच्या आधी माझं डोकं ठणकत होतं. मी जस्ट हा, पाणी मारून आले. आणि आता जेव्हा तुम्ही हे फॉरगिव्हनेस करायला आलात, तेव्हा शुअर. पूर्णपणे टोटली गॉन. टोटली गॉन. डोळे उघडायची इच्छा नव्हती. पूर्ण रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स. छूट ही बंदी, थँक्यू. छूट ही बंदी महासुख होईल. लोक म्हणतात सर मी हनुमान चालीसा वर्षानुवर्ष वाचतोय. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. वाचणं, समजणं, आत्मसात करणं. आत्मा म्हणजे आत्मा. काय सांगितलंय भगवान कृष्णाने आपल्याला 6व्या अध्यायामध्ये? आत्मसात करायला सांगितलं, योगारूढ व्हायला सांगितलं. यू आणि मीच्या स्टोरी त्यांनी सांगितली अर्जुनाला. स्वतःकडे असं बघायचंय. कृष्णाने बघितलं होतं अर्जुनासारखं द्रेष्टा भावाने. द्रेष्टा म्हणजे ऑब्झर्वर. मी हाऊ एम आय डुईंग. आरशात बघून बघितलं पाहिजे, हाऊ एम आय डुईंग. आरसा नसेल तर कॅमेरा घ्या स्वतःचा, स्वतः बघा सेल्फी मोड मध्ये. विचारा स्वतःला, कसा आवर यू. अन दुखते का? चलो 1 मिनिट फॉरगिव्हनेस करूया. त्याच्या आधी फुटबॉल टेक्निक करा, त्याच्या आधी 1 2 3 करा, त्याच्या आधी रिमोट करा, मग डीप फॉरगिव्हनेस करा. जेवढा श्वास जातोय तेवढा आला पाहिजे बाहेर. अपान आहे, प्राण आहे श्वास, अपान आहे श्वास. काय सांगितले आपल्याला भगवान विष्णूने? करतो ना आपण पूजा करतो तेव्हा, प्राण आहे श्वास, अपान आहे श्वास, ब्रह्मण आहे श्वास. व्हॉट इज प्राण आहे श्वास? प्राण आहे श्वास, अपान आहे श्वास. इनहेलेशन इंग्लिश मध्ये, एक्सलेशन. इनहेलेशन, एक्सलेशन. प्राण, अपान, प्राण, अपान. राईट. क्लोज राईज अगेन. टेक अ लॉंग डीप ब्रेथ अगेन. वन थॉट. सगळेजण वन थॉट. जस्ट वन थॉट. कशी श्वास घेताय बघा. इनहेलेशन कसं जमतंय आता? आर यू डुईंग बेटर? एक्सेलेशन जमतंय का बघा. वन थॉट, फक्त एकच विचार, मी श्वास कसा घेतो. बंद डोळ्यांनी स्वतःला बघा, द्रष्टाभानी बघा. ओनली वन थॉट. कुठे पोचलाय श्वास? पहिल्या दिवशी छातीवरती अडकलेला. सर पुढे नव्हतं का? आज थोडं बेटर आहे. येस, जमतंय की मग. हेच महासुख आहे. महासुखाचं डेफिनेशन आंतरिक आहे. सुख मान्यवरती आहे. सुखाची व्याख्या ही मान्यवरती आहे, बनवण्यावरती आहे. कम ऑन. इनहेलेशन, एक्सेलेशन, इनहेलेशन, एक्सेलेशन. श्वास सोडताना आज तुम्हाला जो आनंद होणार आहे तो तुम्हाला थोडस पूर्णत्वाकडे घेऊन जाणार. आणि आज आपण फक्त 9व्या दिवशी आहोत. अजून 12 दिवस मी तुमच्या बरोबर आहे. हा व्हिडिओ तुमच्या बरोबर युट्यूब वरती सदैव असणार आहे. जसं जसं तुम्ही श्वास घेताय तो खाली खाली जातोय, त्याप्रमाणे शरीरामध्ये आता तिथे घेऊन जा हा श्वास जो बॉडी पार्ट डिस्कम्फर्ट करत होता तुम्हाला. जी मान दुखत होती, जी पाठ दुखत होती, जी छाती तुम्हाला अनकम्फर्टेबली वाटत होती, जडत्व वाटत होतं, तिथे हा श्वास घेऊन जा. आणि जणू काय तिथे आपण भरपाई करतोय मस्तपैकी तिकडे त्या भागामध्ये. हा फ्रेश शुभ आशीर्वाद प्रभू रामाचे, ज्याच्यामध्ये संयम आहे, नियम आहे, क्षमा आहे,
आणि हनुमान चालिसेत सांगितल्याप्रमाणे गुण आहेत, गुणवान, चातुर्य, त्याच्यामध्ये भीमरूप आहे, सगळी रूप आहेत. ही सगळी रूपं आपण घेत असतो रोज. जस्ट दॅट वी डोंट नो. आज अवेअरनेस मध्ये स्वतःची मंगलमूर्ती होताना बघा. गुड हेल्थ, शुगर बॅलन्स्ड आहे, फॅन्टास्टिक. ब्लड प्रेशर बॅलन्स, फॅन्टास्टिक. पूर्ण शरीर लवचिक आहे, फ्लेक्सिबल, फॅन्टास्टिक. काही जण तुम्ही टिबेटियन एक्सरसाइज करू शकताय, म्हणजे योगा करू शकता, फॅन्टास्टिक. काही जण तुम्ही सायकलिंग करू शकताय, स्पीड वाढतोय, रनिंग छान होत आहे, साधना होते, गुड, फॅन्टास्टिक. इमोशनली आत्ताच तुम्ही फॉरगिव्हनेसचा पेढा खाल्लाय, मन शांत झालं, वा. फॉरगिव्हनेस केलं आणि मन पण शांत, वा, म्हणजे डबल डेकर. तो पण गोल पूर्ण होतोय, पीसफुल वाटतंय. मनाची चंचलता, जो मंकी आहे चाव 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 करणारा, तो एकदम पूर्ण मनस्वी सेंटर झालेला आहे. ओपन युअर आयज, बघा उघडताय त्यांच्या डोळे आज. नाही राईट. दिस इज कॉल्ड इनर पीस. आणि मग त्याला कसली एक गोडवा आलाय, गोडवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्वीटनेस. रिपीट करा, स्वीटनेस. किती वेळ लागला? फक्त 4 मिनिटं. जमणार आहे का तुम्हाला हे करून? हो आहे. रोज अख्खा व्हिडिओ ऐकायची गरज आहे का? नाही. टेक्निक करा, मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा, प्रॅक्टिस करा, सुदृढ व्हा. तुम्हाला करा, तुम्ही पहिले व्हा. घरातल्यांना सांगा, हे पहिले व्हिडिओ ऐक, त्याचे बंधात नका पडू, पहिले तुम्ही बरे व्हा, घरातल्यांना बघू दे ना तुम्ही बरे झालेले. क्लिअर होत आहे? हाऊ मेनी आर यू फीलिंग स्वीटनेस, मधुरता इन योर लाईफ? मधुर वाटतंय, गोड वाटतंय? कोण कोण मला दिसतंय स्क्रीनवर? बरेचसे लोक दिसत आहेत. येस, येस, है ना? फिलिंग बेटर, राईट? क्लिअर झालं? थांबूया. आता आली गॅरंटी, महासुख होईल. छूटही बंदी, बंधन हीच आहे. तो बंधन ही नव्हे की हा माझ्याशी बोलत नाही, बंधन आहे. पण म्हणे मला अजून काय त्रास आहे, रोग आहे, सगळं पीडा, पीडा हीच आहे. पीडा हीच आहे, अजून काय पीडा आहे? मेलेला उंदीर छातीवरती ठेवला, वर्षभर ठेवला, 20 वर्ष ठेवला, काय वाच येणारच आहे हो. ना माझा उंदीर आहे, मी ना देणार. झाला कल्याण, घ्या वास. सर माझा उंदीर मी देणार नाही, नका देऊ. रोग राहील, आयुष्यभर गोळ्या, फॉरएव्हर. चिडचिड चिडचिड चिडचिड, पायाला चालता येत नाही, श्वास घेता येत नाही धड. उंदरांनी फॅमिली बनवली. काय चूज करणार आहात तुम्ही? बल इकडे वापरायचं आहे, करेज. बल, बुद्धी आणि विद्या. आय नो व्हॉट इज राईट, नाव आय विल फॉलो द राईट. म्हणून त्यांनी सांगितलं विभीषणाने, त्याला सगळं मिळालंय विभीषणाला का? ही फॉलोड द राईट. ही न्यू द राईट, ही फॉलोड द राईट. आली क्लॅरिटी सगळ्यांना? आर यू क्लिअर? स्लोली अँड स्टडीली. आता युट्यूबचं हे सेशन थांबवतोय. आय होप दॅट यू नो फॉरगिव्हनेस इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. यू कॅन डू फॉरगिव्हनेस एव्हरी डे, मेनी टाइम्स, बरं वाटेपर्यंत. आणि मग ही चित्त शांतता जी आल्यानंतर हा जो पेढा इथे लागतो का नाही गोड, चक्रामध्ये, कुठे आहे भगवान राम? कुठे आहेत? हनुमानाच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये. उंदर असेल आणि असे मेलेले उंदीर असतील तर येतील का हो भगवान राम? वाणीमध्ये कसा आपला कोपरा घेईल? उगाच सांगायचं आपण हनुमान चालिसा लहानपणापासून बोलतो, अरे हो रे दादा, आपली वाणी कशी आहे, भूपरागासारखी आहे का? त्यांनी सांगितले हनुमान चालिसेमध्ये, मंगलमूर्ती होते. आणि कशी वाणी झाली पाहिजे? भूपरागासारखी झाली पाहिजे, गोड झाली पाहिजे, मधुर झाली पाहिजे. पण काटेच जर असतील, समजा वाणीमध्ये काटे असतील तर काही लावाच. आली मज्जा? क्लिअर झालं सगळ्यांना? आज तुम्ही टाईप करणार आहात स्वीटनेस, गोडवा, काय पाहिजे त्या दोन पैकी काहीच तुम्ही टाईप करणार आहात वरती. क्लिअर? क्लोज राईस, विल स्टार्ट हनुमान चालीसा. थँक्यू. युट्यूब वरती जे ऐकणार आहात पुढे, थँक्यू. प्लीज डू युअर हनुमान चालीसा आणि रामस्तुती. थँक्यू.